नमस्कार, मी अनघा धुडककर. अश्वत्थामा भाग 28. व्यास पुढे म्हणाले, तुला प्रश्न पडला असेल की हस्तिनापुराचा ऱ्हास कसा झाला, तर ऐक. परीक्षित राजानं काही वर्ष उत्तम राज्य केलं, पण नागाकडून मृत्यू आल्यावर त्याचा पुत्र जनमेजय याने पित्याचा बदला घेण्यासाठी नागांशी युद्ध करून त्याचा पराभव केला. तरीही नागांच्या टोळधाडीनं शहराचा ऱ्हास होतच राहिला. या सर्व कटकटीमुळे हस्तिनापूर सोडून जनमेजयाचा पुत्र नित्रक्षूने कौशांबीला पाटलीपुत्र म्हणजे पाटणा येथे राज्य स्थापन केले. या सर्व घडलेल्या महाभारताचा एकमेव साक्षीदार आहेस तू. 5 वर्षांपूर्वीचा जिवंत भग्नावेश असलेला एकमेव चिरंजीव तू आहेस. मी तुझ्याही आधीचा हजारो वर्षांचा चिरंजीव आहे. महाभारतातला जो अश्वत्थामा पापात्मा म्हणून कुप्रसिद्ध होतास, तोच आज अस्तंबा पर्वतावरील लाखो लोक चिरंजीव म्हणून पूजतात. ही किमया महाभारताचीच आहे. व्यास पुढे म्हणाले, अलिप्तपणे प्रतिस्मृती योगविद्येचा वापर करून 5000 वर्षापूर्वी तू लढलेलं महाभारताचं 18 दिवसांचं महायुद्ध बघितल्यावर स्वतःचा दुरात्मा अलिप्तपणे बघ. त्यानंतर स्वतःची हिमालयातली प्रतिमा बघून विस्मृतीत जाशील तू. नंतर व्यासांचा यमुनेवरच्या लहरीवर विरून गेला आणि तो गतस्मृतीत गेला. कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्र. कौरव पांडवांचा संस्थापक पूर्वज राजा कुरु यांनी कुरुक्षेत्र ही भूमी स्थापन केली. पूर्वी या शहराला उत्तरवेदी म्हणून ओळखल्या जात होत्या. जमदग्नी महातपस्वी मुनींची हत्या क्षत्रियांनी केल्यावर सूड घेण्यासाठी त्यांचा पुत्र परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. ज्या क्षत्रियांच्या रक्तानं 5 नद्या तयार झाल्या, पुढे त्या 5 नद्या समंतपंचक म्हणून ओळखल्या जातील. त्यांचे पूर्वज समाधान पावल्यामुळे क्षत्रिय वधाच्या सूडाच्या पापातून मुक्त होशील असा वर त्यांनी परशुरामाला दिला. कुरुक्षेत्राच्या पूर्वेला रुद्राकार सरोवर आहे. ठाणेश्वर अथवा स्नानेश्वर हे महादेवाचं मंदिर तरणुका आणि अरणुका या सरोवराकाठी आहे. कुरु राजानं सरस्वती नदीकाठी राज्य उभारण्याचं कारण म्हणजे तिचे 8 गुण: तपस, सत्य, क्षमा, दया, पवित्रता, दान, यज्ञ आणि ब्रह्मचर्य. या 8ही गुणांची उपासना व उगम व्हावा या उद्देशानं भगवान विष्णूच्या आशीर्वादानं कुरुनं ही नगरी वसवली. या पवित्र नगरीत मृत्यू पावलेला व्यक्ती सरळ स्वर्गात जाईल असे आणखीन 2 वर दिले. म्हणूनच श्रीकृष्णाने भारतीय युद्धासाठी ही भूमी निवडली होती. धृतराष्ट्राला युद्धाचं धावत वर्णन ऐकण्यासाठी व्यासांनी गणत्वाचा पुत्र संजय ह्याला दिव्य दृष्टी दिली. पूर्वी पंजाबमध्ये असलेलं कुरुक्षेत्र आता आधुनिकीकरण झालेलं कुरुक्षेत्र हरियाणात आहे. सरोवराकाठी गौरीशंकर महादेवाच्या मंदिरात जाऊन अश्वत्थाम्यानं आपल्या पित्याला साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न मनाने पूर्वेकडे असलेल्या रुद्राकार सरोवराच्या काठावर स्थानेश्वर महादेवाच्या प्राचीन मंदिरात जाऊन त्यानं दर्शन घेतलं. डोळे मिटून गतस्मृती विद्येचा उपयोग करून पाहिलं असता त्याला दिसलं की युद्ध संपल्यावर मृत झालेल्या सर्वांना 5ही पांडव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून प्रार्थना करीत असलेलं त्यांनी बघितलं. धन्यवाद.